अशा पद्धतीनं आपली शेवग्याच्या शेंगाची खूप छान आणि चविष्ट चवदार आणि खूप कमी वेळात होणारी भाजी आहे। आणि बघा रंगही खूप छान आलेला आहे आणि सुगंधही खूप खमंग येत आहे। तर तुम्हीही करून पहा आणि केल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा। तर हे पहा अशा पद्धतीनं आपली भाजी खूप छान अशी टेस्टी आणि खूप कमी साहित्यात बनलेली भाजी आहे। आता याच्यासोबत बाजरीची भाकर खाल्ली तर खूपच छान जेवण होतं। तुम्ही अशा पद्धतीची भाजी करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी करायची ते सांगणार आहे। त्यासाठी आपण सर्वात आधी शेंगा कापून घेऊया। या शेंगांना मी पहिले धुवून घेतलेलं आहे। धुतल्यानंतर त्यांना थोडंसं सुकू दिलं पाणी त्याचं वरचं। आता त्याला आपण कापून घेत आहोत। अशा पद्धतीने सगळ्या शेंगा आपल्याला अशा थोडंसं कापायचं जेणेकरून त्याचं साल्ट असं निघतं दोन्ही साईडने आणि शेंगा क्लीन होतात। तर अशा आपल्याला जसं योग्य वाटेल ती साईज ठेवून कापून घ्यायच्या शेंगा। कापून एका पाण्यामध्ये टाकायच्या आहे। या पद्धतीने सगळ्या शेंगा कापून घ्यायच्या आहे आपल्याला। खूप झटपट होणारी भाजी आहे ही आणि ही भाजी मी तुम्हाला काळ्या मसाल्यामध्ये करून दाखवणार आहे। तर पाहून घ्या माझी पद्धत तुम्हाला आवडत असेल तर। शेंगा कापण्याची सोपी पद्धत पहा। असं करून घ्यायचं सगळ्या साईडने आपल्याला जेवढी साईज पाहिजे तेवढी। थोडे काप मारले की अशी जमा करून घ्यायची। हे पहा खूप फास्ट होतात अशा। पुन्हा एक करून दाखवते तुम्हाला। हे पहा अशा पद्धतीने खूप फास्ट होतात। या शेंगा आपण आता स्वच्छ केलेल्या आहेत। एका पाण्यामध्ये घेतलं आहे मी। त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे। थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी। आता हे मी असंच गॅसवर ठेवणार आहे। मीठ टाकलं की थोडंसं एक छोटा चमचा भरून तेल टाकायचं आहे। जेणेकरून काय होतं शेंगा खायला चवदार लागतात भाजीमध्ये पण। आता हे पातेलं मी गॅसवर ठेवणार आहे शिजण्यासाठी। तर हे पहा भाजीसाठी आपण मसाले काढलेले आहेत। मी थोडेसे हे काळे कारळ घेतलेले आहेत। त्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत। त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे थोडंसं। याच्यामध्ये ही कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि 2च हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। कढीपत्ता घेतलेला आहे। 3 कांदे भाजलेले आहेत आणि 1 टोमॅटो हे देखील भाजूनच घेतलेलं आहे। त्याला आपण कापून घेऊ आणि खोबरं, शेंगदाणे आणि कारळ हे भाजून घेऊ आपण। हे पहा आपलं पॅन तापलेलं आहे। त्यावर आपण सर्वात आधी हे कारळ भाजून घेऊया। त्यानंतर याच्यावर आपण शेंगदाणे भाजून घेऊया। एकीकडे मी शेंगा शिजायला ठेवलेल्या आहेत आणि एकीकडे मसाला भाजून घेत आहोत। म्हणजे आपली भाजी फक्त 15 मिनिटात होणार आहे। हे 5 शेंगदाणे भाजलेले आहेत। आता हे उतरून घेऊ आपण। त्यानंतर याच्यावर खोबरं टाकू।
खोबरं चांगलं भाजून घेऊ. सर्व सुकेच भाजायचे आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण सर्व भाजून घेतलेले आहेत. आता हे एका मिक्सरमध्ये काढायचं आणि हे बाकी सगळं एका मिक्सरमध्ये काढायचं. आधी हे काढून घ्यायचं कोरडं, त्याच्यानंतर हे काढून घ्यायचं पाणी टाकून. आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. हे पण अशा पद्धतीने आपण सगळे मसाले बारीक करून घेतलेले आहेत. हे पण अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो, कढीपत्ता आणि हे कारळं आणि शेंगदाणे आणि खोबरं हे सुकंच काढायचं आहे. हे पाणी टाकून काढायचं आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊ. तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद. आता आपण भाजीला फोडणी देऊ. हे पण अशा पद्धतीने आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत. आता ह्या शेंगा आपण एका दुसऱ्या याच्यात ओतून घेऊ आणि ह्या पातेल्यात आपण फोडणी देऊ. हे पहा पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण सर्वात आधी तेल टाकू. सर्वात आधी आपण तेल टाकलेलं आहे. सर्वात आधी आपण मोहरी टाकू. मग जिरे टाकू. त्यानंतर हा जो अद्रक लसणचा मसाला होता तो टाकू आधी. हे चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊया याला आपण मसाल्याला. फोडणी मसाल्यामध्ये घेतलेले आहे. गरम मसाला 1.5 चमचा, धनेपूड 1 चमचा, लाल तिखट घरचं 2 चमचा, हळदी पावडर आणि हे 1.5 चमचा रंगाचं तिखट म्हणजे काश्मीरी लाल मिर्च. चांगला मसाला भाजू द्यायचा तेल सुटेस्तोवर. हे पण आता आपल्या मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा सुगंध पण तसाच येत आहे एकदम छान. आता याच्यामध्ये आपण पहिले हे मसाले टाकून घेऊ. अर्धा किलो शेंगा होत्या माझ्या, त्या हिशोबाने मी 2 टायमाची भाजी करत आहे. आता हे चांगलं भाजलं आहे. आता आपण हा मसाला काढलेला हा देखील त्यात टाकून देऊ. आता याला चांगलं भाजून घेऊ आपण. आता काय करायचं, जे शेंगाचं पाणी आहे तेच थोडंसं याच्यामध्ये टाकायचं. थोडंसं टाकायचं आणि याला चांगलं तेल तर शिजू द्यायचं थोडंसं कमी मंद आचेवर.
पाणी टाकलेलं आहे, चांगलं हलवून घ्यायचं. आता हे उडतंय तर आपण झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावर आणि गॅसची फ्लेम कमी करायची. तर पाहूया आपण आपली भाजी कशी शिजलेली आहे. हे पहा, आपल्या भाजीने किती छान तेल सोडलेलं आहे. म्हणजे आपली भाजी एकदम परफेक्ट झालेली आहे. आता आपण ज्या शेंगा शिजायला टाकलेल्या होत्या त्या सगळ्या याच्यात ओतून देऊ. थोडीशी हलवून घेऊ. हे पहा, आपल्या भाजीचा रंग किती छान आलेला आहे. भाजी थोडीशी घट्ट झाल्यासारखी वाटते मला. आता आपण त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकू. हे पहा, अशा पद्धतीनं आपल्याला पाहिजे तेवढे गरम पाणी टाकून भाजी वाढून घ्यायची. आता शिजल्यानंतर ते अजूनही थोडीशी घट होईल आणि मीठ टाकून घ्यायचं. शेंगा शिजते वेळेस आपण मीठ टाकलेलं होतं, ते भान ठेवूनच आपण मीठ टाकायचं आहे. आता आपण भाजीला उकळी येऊ देऊ. तर हे पहा, आपली भाजी किती छान उकळत आहे आणि सुगंधही खूप खमंग येत आहे. हे पहा, खतरा दिसत आहे आपली भाजी.